ज्या महिलांचं बँक अकाउंट ह्या 12 बँकांमध्ये असेल त्या सर्व महिलांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही अशी सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांकरिता एक अर्जंट तातडीची सूचना महायुती सरकारद्वारे देण्यात आलेली आहे। ज्या महिलांचे ह्या 12 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेमध्ये खाते असेल त्यांना सर्वप्रथम एक महत्त्वाचं काम करायचं आहे, अन्यथा अशा सर्व महिलांना योजनेचा पुढील हप्ता 2100 रुपयांचा मिळणार नाही। राज्यभरातील लाडकी बहीण योजनेची प्रत्येक लाभार्थी महिला सध्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे। आतापर्यंत महायुती सरकारने जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे एकूण 5 हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केले आहेत। एकूण 7500 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले आहेत। आणि मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे ती ह्या योजनेच्या 6व्या हप्त्याची। 2100 रुपये कधी आपल्या खात्यात जमा होतील हा प्रश्न योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेच्या मनात आहे। मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच्या कालावधीमध्ये जो जवळपास 1 महिन्याचा कालावधी होता, ह्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचे पूर्ण फॉर्म्स परत एकदा तपासले जाणार अशी अत्यंत महत्त्वाची सूचना महायुती सरकारने दिली होती। लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पुनर्पडताळणी केली जाणार असे शासनाकडून जाहीर करण्यात आले होते। आणि मित्रांनो, सध्याच्या घडीला ही तपासणी शासनाने सुरू केली आहे। ज्या महिला खरंच गरजू आहेत, गरीब आहेत, केवळ त्यांच्याचकरिता ही योजना सरकारद्वारे सुरू करण्यात आली होती आणि केवळ अशाच महिलांना यापुढे या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही महत्त्वाची पावले सरकारद्वारे उचलली जात आहेत। योजनेचे महत्त्वाचे निकष महायुती सरकारद्वारे बदलण्यात येणार आहेत। मित्रांनो, ह्या सर्व निकषांपैकी एक महत्त्वाचा निकष हा बँकांसंबंधी आहे। मित्रांनो, एक गोष्ट आपणा सर्वांनाच ठाऊक आहे की भारतामध्ये विविध प्रकारच्या बँका आहेत। राष्ट्रीयकृत बँका म्हणजेच नॅशनलाइज्ड बँक्स आणि खाजगी म्हणजेच प्रायव्हेट बँका। मित्रांनो, आता महायुती सरकारने लाडक्या बहिणींना एक अर्जंट सूचना दिली आहे जी आहे बँकांशी संबंधित। ज्या महिलांचं बँक खातं हे या 12 बँकांपैकी एका बँकेत असेल त्या सर्व महिलांना ताबडतोब एक अर्जंट काम करायचं आहे आणि मगच अशा महिलांना योजनेचा पुढील हप्ता मिळणार आहे। हे काम जर या महिलांनी केलं नाही तर त्यांना योजनेच्या 6व्याच काय तर पुढील प्रत्येक हप्त्यापासून वंचित राहावे लागणार। मित्रांनो, आता योजनेचे कोणते निकष बदलले आहेत, महिलांना तातडीने कोणते काम करायचे आहे ह्याबाबत इन डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। मात्र व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती तुम्हाला करतोय, कृपया आपल्या ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा, जेणेकरून शासनाच्या प्रत्येक योजनेची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचे रहिवासी आहात आणि आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे 7500 रुपयांपैकी तुम्हाला किती पैसे मिळालेत कमेंट सेक्शनद्वारे मला नक्की कळवा। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक महत्त्वाचे आणि मोठे वक्तव्य केले आहे। ते म्हणाले की ज्या बहिणींना पूर्ण 7500 रुपये आतापर्यंत मिळाले नसतील, काही हफ्ते त्यांना मिळायचे बाकी असेल, तर अशा सर्व महिलांना 6व्या हप्त्यासोबतच म्हणजेच 2100 रुपयांसोबतच जे पैसे त्यांना आतापर्यंत मिळाले नसतील, जे हफ्ते त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नसतील, ते सर्व पैसे एकत्रितरित्या जमा होणार आहेत। तेव्हा मित्रांनो, अनेक महिलांची ही चिंता दूर झाली आहे। अनेक लाडक्या बहिणी कमेंटद्वारे सांगत होत्या की आम्हाला 7500 रुपयांपैकी 2च हप्ते मिळाले, 3च हप्ते मिळाले, आम्हाला बाकीचे पैसे कधी मिळणार आणि मिळतील की नाही याची देखील शाश्वती नाही, अशी देखील शंका अनेक महिलांनी उपस्थित केली होती। पण मित्रांनो, अजित पवार यांनी जे वक्तव्य केले आहे त्या वक्तव्याने अनेक महिलांची चिंताच दूर केली आहे। मित्रांनो, अजित पवार हे असे एक व्यक्तिमत्व आहे, ते जे बोलतात ते करून दाखवतात अशी सर्वत्र त्यांची ओळख आहे। केलेल्या वाद्याचा पक्का माणूस म्हणून अजित पवार यांना ओळखले जाते। तेव्हा अजित पवारांनी हे वक्तव्य केल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींचे टेन्शनच दूर झाले आहे। तेव्हा लाडक्या बहिणींनो, जराही टेन्शन घेऊ नका, कसलीच काळजी करू नका। जे पैसे तुम्हाला आतापर्यंत मिळाले नसतील ते सर्व पैसे तुम्हाला 6व्या हप्त्यासोबतच मिळणार आहेत। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या बँकांबाबत जाणून घेणार आहोतच ज्या बँकांमध्ये जर तुमचे अकाउंट असेल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो किंवा त्या बँक अकाउंटमध्ये महायुती सरकार पैसे जमा करू शकणार नाही। त्या बँकांची यादी वाचून दाखवण्या अगोदर अशा बँकांबद्दल जाणून घेऊया ज्या बँकांमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला काळजीचं कसलंच कारण नाही, अगदी वेळेत तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे काही महत्त्वपूर्ण निकष बदलवण्यात आले आहेत आणि यापुढे आता एका कुटुंबातील 2च महिलांना लाडकी बहीण योजनेद्वारे लाभ घेता येणार आहे।
यापूर्वी मी अनेकदा तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की तुमचं जे रेशन कार्ड आहे त्याला सेपरेट करून घ्या. भविष्यामध्ये असं होऊ शकतं की एखाद्या कुटुंबातील केवळ एकाच महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाऊ शकतो. आणि मित्रांनो, अगदी त्याच दिशेने सरकारची पावले पडत असताना दिसत आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या रेशन कार्डामध्ये केवळ तुमचं, तुमच्या पतीचं आणि तुमच्या मुलांचं नाव असायला हवं. कारण जर एकत्र कुटुंब पद्धतीत तुम्ही राहत असाल तर येणाऱ्या काळात काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. कारण सरकार सतत योजनांचे निकष बदलत आहे आणि कमीत कमी महिलांना ज्या खरंच गरजू आहेत केवळ त्याच महिलांना हा योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. जर तुम्हाला दीर असेल, त्यांची पत्नी असेल तर त्यांना देखील सेपरेट रेशन कार्ड बनवून घ्यायला सांगा. कारण सध्याच्या घडीला एका कुटुंबातील केवळ 2च महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवता येणार आहे आणि येणाऱ्या काळात किंवा काही महिन्यांमध्ये योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील एका महिलेकरिताच मर्यादित केला जाऊ शकतो. तेव्हा अशा परिस्थितीसाठी देखील तुम्ही सज्ज राहायला हवे. मित्रांनो, महत्त्वाची अपडेट म्हणजे जर तुमचे बँक खाते कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र. मित्रांनो, ह्या निवडक बँकांपैकी एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी घेण्याचं काहीच कारण नाही. अगदी वेळेत तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आहेत. कुठल्याही अडचणीशिवाय 6वा हप्ता 2100 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. पुन्हा एकदा ह्या बँकांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवतो. पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. मित्रांनो, ह्या सर्व बँका नॅशनलाइज्ड बँका आहेत. ह्या बँकांच्या प्रत्येक ब्रांचला स्वतःचा स्वतंत्र असा IFSC कोड आहे. ह्या बँकांव्यतिरिक्त अशा बँका ज्या बँकेमध्ये तुमचे अकाउंट आहे आणि लाडकी बहीण योजनेचा किमान 1 हप्ता तुम्हाला मिळालेला असेल तरी देखील तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. पण मित्रांनो, प्रॉब्लेम अशा महिलांना येणार आहे ज्यांनी योजनेचा फॉर्म कधीचाच भरलाय, त्यांचा फॉर्म ॲक्सेप्ट झालाय, मात्र तरी देखील आतापर्यंत एकही हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाहीये. आतापर्यंत योजनेचा एकही रुपया ज्या महिलांना मिळालेला नाहीये अशा सर्व महिलांकरिता खरंच चिंतेचा विषय आहे. RBL बँक, इंडसइंड बँक, फेडरल बँक, येस बँक, जम्मू अँड काश्मीर बँक, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक आणि ICICI बँक. मित्रांनो, ही काही बँकांची नावे आहेत ज्या भारतातील प्रथम दर्जाच्या प्रायव्हेट बँका आहेत. या प्रायव्हेट बँकांमध्ये देखील जर तुमचे खाते असेल तरी देखील तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. मित्रांनो, तुम्ही सोशल मीडियावर सध्या विविध व्हिडिओज, वेगवेगळ्या पोस्ट बघत असाल. आता हे बघत असताना तुमचा गोंधळ उडणे साहजिक आहे. काही लोक फेक बातम्या देखील पसरवत असतात, जसे की SBI सारख्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जमा होणार नाही. आता अशा न्यूज बघून काही महिला काय करतात की त्या SBI बँकेतील अकाउंट बंद करतात ज्या बँकेमध्ये त्यांनी ऑलरेडी आधार कार्डाचे सीडिंग केले होते आणि मग एखाद्या दुसऱ्याच बँकेमध्ये आपले अकाउंट ओपन करतात आणि तिथे KYC करिता फॉर्म भरतात. आधार कार्ड लिंकिंगची प्रोसेस तिथे पेंडिंग असते आणि अशामुळे होतं काय की तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करायला सरकारला अडचण येते. पैसे वर्ग काही होऊ शकत नाही. आणि मित्रांनो, अशी चूक मॅक्झिमम महिलांनी केली आहे ज्या महिलांना आतापर्यंत योजनेचा एकही रुपया मिळालेला नाहीये. तेव्हा कुठल्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय कुठलेच पाऊल उचलू नका. एखादी माहिती 100% खरी आहे ह्याची शहानिशा केल्यानंतरच एखादे पाऊल उचला. मित्रांनो, ज्या महिलांनी अशा बँकेमध्ये खाते उघडले आहे ज्या बँकेला स्वतःचा IFSC कोड नाहीये, शिवाय ज्या बँकेमध्ये आधार कार्डचे सीडिंग होऊ शकत नाहीये, अशा सर्व महिलांनी त्या बँकेतले खाते रद्द करावे किंवा बंद करावे आणि सरळ पोस्टाच्या बँकेमध्ये आपले खाते उघडावे. पोस्टाच्या बँकेमध्ये खाते उघडण्याचा सर्वात मोठा बेनिफिट म्हणजे अगदी पहिल्या टप्प्यातच तुमचे आधार कार्ड सीडिंग होऊन जाते. सोबतच DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया सुरू होते, ज्यामुळे शासकीय योजनांचे पैसे मिळवण्यात तुम्हाला कुठलीच अडचण येत नाही. आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्याला स्वतःची एक मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँक आहे म्हणजेच मध्यवर्ती सहकारी बँक आहे. मात्र जर त्या सहकारी बँकेला स्वतःचा IFSC कोड नसेल आणि अशा बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर लवकरात लवकर अशा सहकारी बँकेतील खाते रद्द करून किंवा बंद करून एखाद्या नॅशनलाइज्ड बँकेमध्ये तुमचे खाते उघडून घ्या आणि तिथे KYCचा फॉर्म भरा. कारण मित्रांनो, अशा
अशा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये शासकीय योजनांचे पेमेंट येण्यामध्ये मोठी अडचण निर्माण होत असते आणि अशा अनेक केसेस पुढे आलेल्या आहेत। अनेक महिलांनी याबाबत तक्रार केली आहे। तुमचे देखील अशाच एखाद्या बँकेमध्ये अकाउंट असेल तर लगेच सजग व्हा। सहकारी बँकांव्यतिरिक्त काही शेड्यूल्ड बँका, स्मॉल फायनान्स बँका अशा बँकांच्या सुद्धा तुम्ही नादी लागू नका। व्हिडिओमध्ये मी जी लिस्ट तुम्हाला वाचून दाखवली केवळ त्याच बँकांमध्ये खाते उघडा, जेणेकरून तुम्हाला योजनेचे पुढील हप्ते मिळवताना कुठलीच अडचण येणार नाही। मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण वाटला असणार, तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।